नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भारतात एक नंबरची कॉम्पॅक्ट SUV टाटा नेक्सॉन. ही गाडी खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे का? मायलेज, परफॉर्मन्स, सेफ्टी आणि फीचर सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही गाडी दिसायला एकदम मस्क्युलर आणि एकदम प्रीमियम लुक ह्याच्यामध्ये आपला चांगला मिळून जातो. समोर आपल्याला इथं DRL मिळून जातात. परत आपल्याला शार्प हेडलाईट ह्याच्यामध्ये मिळतात. ऑटोमॅटिक फॉग लाईट ह्याच्यामध्ये मिळून जाते. समोरील ग्रीजचा वाघ पाहिला तर एकदम प्रीमियम लुक देऊन जातो. दोन पार्किंग सेन्सर मिळतात. सेंटरला आपल्याला 360चा कॅमेरा इथं मिळून जातो. परत टाटाचा लोगो एक मिळतो. 16 इंची कटिंग अलॉय व्हील आपल्याला इथं मिळून जातात. ORMमध्ये आपल्याला इथं 360चा एक कॅमेरा पण मिळून जातो. विथ कनेक्टिंग आपल्याला इंडिकेटर पण या ORMमध्ये आपल्याला मिळून जातात. साईड प्रोफाईल जर आपण पाहिला तर एकदम लुक डिफरंट आणि प्रीमियम लुक ब्लॅक फिनिशिंगमध्ये आपल्याला देऊन जातो. वरती रूफ रेलमध्ये पण आपल्याला हा लुक एकदम चांगला मिळून जातो. ग्राउंड क्लिअरन्स पाहिला तर 208 mm ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला इथं मिळतो. आणि या साईडला आपण पाहिलं तर आपल्या डोर हँडलला एक रिक्वेस्ट सेन्सर मिळतो. रिअर साईडला आपण जर आलो तर आपल्याला इथं टेल लॅम्प एक्सपेक्टरमध्ये आपल्याला मिळून जातात. विथ वेलकम अँड गुड बाय फंक्शन आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतं. परत डिफॉगर मिळतो. रिअर साईडला आपण पाहिलं तर आपल्याला हे हिडनमध्ये आपल्याला इथं एक वायपर पण मिळून जातो. वरती आपल्याला एक अँटेना पण याच्यामध्ये मिळून जातो. 360चा कॅमेरा आपण रेअर साईडला बघू शकता. नेक्सॉनचं बॅचिंग पण मिळतं. 2 पार्किंग सेन्सर पण आपल्याला रेअर साईडला मिळून जातात. बूट स्पेस आपण आता याचा पाहूया. आता बूट स्पेस ओपन केल्यानंतर आपल्याला इथे एक पार्शल ट्रे पण कंपल्सरी मिळून जातो. तर याचा स्पेस आपण पाहायचं झाला तर 382 लिटरचा आपल्याला बूट स्पेस याच्यामध्ये मिळून जातो. रात्रीच्या विषयात आपल्याला एक लाईट पण आपल्याला ॲडिशनल आपल्याला याच्यामध्ये मिळून जाते. ह्यामध्ये आपल्याला एक खाली पाहिला तर एक स्पेअर व्हील पण आपल्याला मिळून जातं एक्स्ट्रामध्ये. रेअर साईडला आपण आतमध्ये जाऊन पाहूया. रेअर साईडला आपल्याला स्पेस किती मिळतो, जागा काही मिळते. आता आपण इथं मी बसल्यानंतर पाहू शकता लेग रूमची जागा पण बघा. स्पेस चांगला आपल्याला मिळून जातो. परत वरती इथं हेडरेस्टला पण पाहू शकता की बिंदास आपण आतमध्ये इथं बसू शकतो. आणि इथं 3 माणसं आरामात बॅक साईडला आपण बसू शकता. सेंटरला आपल्याला 2 AC इव्हेंट आपल्याला ह्याच्यामध्ये मिळून जातात. परत इथं सेंटरला जरासं मधल्या माणसा बसायला जरासं अवघड होऊ शकतं, पण इतका काही प्रॉब्लेम नाही. कम्फर्ट चांगला आपल्याला दिलेला आहे. इथं सेंटरला आपल्याला इथं आमरेश पण पाहू शकता. या आमरेशमध्ये आपल्याला 2 कप होल्डर मिळून जातात. या मॉडेलमध्ये आपल्याला 6 एअरबॅग स्टँडर्ड आपल्याला मिळून जातात. फ्रंट डोअरला पण जर पाहिलं ब्लॅक मॅट फिनिशिंगमध्ये आपल्याला लुक चांगला दिसून येतो. मध्ये आपण इथं पाहिलं तर ग्लॉसी लुकमध्ये आपल्याला हा कर्व प्रीमियम लुक दिसून जातो. डोअर हँडल आपण इथं बघू शकताय. नंतर आपल्याला इथं विंडोज अपडाऊन करण्यासाठी बटन मिळून जातात. इथं खाली आपण पाहिलं तर 1 लिटरच्या वॉटर बॉटल ठेवण्यासाठी स्पेस पण चांगला मिळून जातो. इथे आपल्याला छत्री ठेवण्यासाठी पण एक सेपरेट जागा मिळून जाते. ORM सेट करायचं झालं तर आपण इथं ORM पण सेट करू शकतो. या डोअरला आपल्याला इथं खाली स्पीकर पण मिळून जातात. नंतर आपल्याला इथं एक पार्किंग लाईट पण आपण डोअर ओपन केल्यानंतर आपल्याला मिळून जाते. लॉकचं बटन आहे, अनलॉकचं बटन आहे. डिकी ओपन करण्यासाठी याच्यामध्ये बटन मिळून जातं. आपण स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर स्टेअरिंग व्हीलचा पण इथं लुक एकदम असा डिफरंट दिलेला आहे. इथं असा राऊंड शेप आहे. इथं परत असा थोडासा बेंड दिलेला आहे. आणि इथं जर आपण पाहिलं तर व्हॉल्यूम अपडाऊन करण्यासाठी पण बटन दिलेले आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये फोन कॉल उचलायला ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये टाटाचा आपल्याला लोगो मिळून जातो. परत इथं साईडला बघितला तर तो आपल्याला क्रूज कंट्रोलचे सगळे इथं सिस्टीम मिळून जातात. आपल्याला इथं बटन दिलेलं आहे. इंजिन स्टार्ट ऑन ऑफ आपण इथं करू शकतो. आहे ॲप आपल्याला ह्याच्यामध्ये मिळून जातं. त्यामुळे आपण ह्याचे फ्युचर्सचे आनंद मोबाईलमधूनच घेऊ शकतो. ॲपल कारप्ले, अँड्रॉइड कारप्ले दोन्ही मिळून जातात. ॲप पण याच्यामध्ये भरपूर आहेत. आणि तुम्ही जर बघितला तर 360 कॅमेराचा व्ह्यू जर आपण बघायचा झाला तर ते पण पाहू शकतो. बॅक साईडला पण बघू शकताय. ह्याचं क्लॅरिटी पण कॅमेऱ्याची एकदम चांगली दिलेली आहे. फ्रंटला पण बघा, साईडला चारही बाजूने आपण कॅमेऱ्याची सिस्टीम बघू शकतो. इथे हा जो पूर्णपणे पॅनल दिलेला आहे, हा पॅनल पूर्णपणे टचस्क्रीनमध्ये पॅनल मिळतो आपल्याला. किंवा ACची बाबा आपण पोर्ट चेंज करायचे असले, AC ऑन करायला, ॲटो होल्डमध्ये पण आपल्याला इथं AC मिळून जातात. ह्याच्यामध्ये 2 इथे बटन मिळतात. 360चा इथं कॅमेरा आहे. डायरेक्ट आपण लॉक करायचं तर इथं लॉक करू शकतो. इथे आपण डिकी ओपन करू शकतो. 12 वोल्टचा आपल्याला इथे एक चार्जिंग पोर्ट पण आपण पाहू शकताय इथे मिळून जातो आपल्याला. त्याच्या साईडला पहिला तर A टाईपमध्ये आपल्याला पिन मिळून जाते. त्याच्या साईडला आपल्याला C टाईपमध्ये पण एक C पिन मिळून जाते. स्पोर्ट्स, इको स्पोर्ट्स असे 3 स्पोर्टमध्ये आपल्याला गाडी आपण ड्राईव्ह करू शकतो. हा इथं आपल्याला हँड ब्रेक दिलेला आहे. परत इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला हा वायरलेस चार्जिंग आपण इथं करू शकतो. हा आमरेज पण पूर्णपणे लेदरमध्ये आपल्याला मिळतो. ह्याच्यामध्ये याचा जो स्पेस बघितला तर स्पेस आत खोलपर्यंत चांगला आहे. याच्यामध्ये हा काय स्लाईड होत नाही. हा असा फिक्सच आहे याच्यात. आता इथं आपण पुढे जर पाहिलं डॅशबोर्ड आपण पाहू शकताय. डॅशबोर्ड 3 लेअरमध्ये आपल्याला मिळतात. इथं लेदरमध्ये मिळतो, एक फॅब्रिकमध्ये मिळून जातो. AC पोर्ट जर पाहिले तर इथं आपल्याला 3 AC पोर्ट मिळून जातात. बॉक्स बघू शकताय. ग्लब बॉक्स आपण ओपन करायचा झाला तर ग्लब बॉक्सचा स्पेस एकदम मोठा दिलेला आहे. याच्यामध्ये ग्लब बॉक्स पण एकदम बेटर आहे.
सीट जर आपण पहिला लेदरमध्ये विथ व्हेंटिलेटर सीट्स आपल्याला याच्यामध्ये मिळून जातात. आता आपण सनरूफ ओपन करायचं झालं तर तिथं सनरूफ आपण ओपन करू शकतो आणि सनरूफ आपल्याला इलेक्ट्रिक पॅनोरामिक सनरूफ विथ व्हॉइस कमांडमध्ये आपल्याला हे सनरूफ मिळून जातं. याचा स्पेस जरी पाहिला तर एकदम चांगला मोठा दिलेला आहे. 1.2 लिटरचं टर्बो इंजिन आपल्याला मिळतं. ते 120 PS पॉवर आणि 170 मिनिटचा टॉर्क विथ ट्रान्समिशन 5 स्पीड MT आपल्याला मिळून जातं. या गाडीचा एक शोरूम बेस मॉडेल आपल्याला 7.5 लाखापासून स्टार्ट होतो, ते टॉपपर्यंत 14 लाखापर्यंत मिळून जातं. तर तुम्हाला गाडीबद्दल माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट मी कोणत्या गाडीबद्दल माहिती द्यावी असं वाटतं ते पण सांगा.